नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या घटकामधील अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक तो म्हणजे नातेसंबंध, ब्लड रिलेशन हा टॉपिक अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण या टॉपिकला सुरुवात करूया. परंतु या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आपण आपल्या व्यवहारिक जीवनामध्ये अत्यंत वेगवेगळे जे नाते आहे हे जवळून पाहत असतो आणि त्यामुळे आपल्याला या नातलगांची आपल्याला माहिती आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पहा, तुमच्या आईचे नातलग तुमचे कोण हे तुम्हाला समजायला पाहिजे. म्हणजे आईचे वडील तुमचे आजोबा, आईच्या आई तुमची आजी, आईचे सासू सासरीसुद्धा तुमचे आजी आजोबा, आईचे जावई तुमचे भाऊजी किंवा दाजी, आईची सुनबाई तिथं सांगायची गरजच नाही. एकुलते एक असेल तर बायको आणि जर भाऊ असेल तर वहिनी वगैरे. म्हणजे आईचे नातलग तुमचे कोण. आता बघा इथं कन्फ्युजन कधी होऊ शकतं. आई भाच्याच्या बाबतीत थोडंसं कन्फ्युजन होण्याचा विषय आहे. कसा पहा, आता तुम्ही तुमच्या नातलगांचे कोण, आपण इथं बघितले तुम्ही तुमच्या नातलगांचे कोण हे एक आपल्याला पाहायचं आहे. आणि तुमच्या आई वडिलांचे नातलग तुमचे कोण हे एक तुम्हाला समजून घ्यायचं. आता तुम्ही तुमच्या नातलगांचे कोण याच्यामध्ये एक कन्फ्युजन असं की तुम्ही तुमच्या आतेचे पण भाचे लागता, तुम्ही तुमच्या मामाचे पण भाचे लागता. मामा म्हणजे आईचा भाऊ, आत्या म्हणजे वडिलांची बहीण, आणि तुम्ही तुमच्या मावशीचे सुद्धा भाचे लागता. मावशीचे भाचे म्हणजे शक्यतो तुम्ही तुमची मावशी तुम्हाला कधी भाचा म्हणत नाही, व्यवहारात शक्यतो शब्द वापरला जात नाही, पण परीक्षेच्या दृष्टीने असे हे शब्द वापरले जातात. म्हणून या भाच्याच्या बाबतीत थोडंसं कन्फ्युजन आहे, तर ते थोडंसं लक्षात घ्या. हे तीन मुद्दे जर तुमचे क्लिअर असतील, तुमच्या आईचे नातलग तुमचे कोण, तुमच्या वडिलांचे नातलग तुमचे कोण आणि तुम्ही तुमच्या नातलगांचे कोण हे जर माहिती असेल तर आपल्याला थोडंसं पुढं जाता येईल. आता पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये जे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत, याच्यामध्ये मुख्यतः होतं काय की इंग्रजी वर्णाक्षरं किंवा मराठी वर्णाक्षरं हे याच्यामध्ये म्हणजे अ हा ब चा चुलता आहे. मग हा अचं लिंग कळालं, हा आहे म्हणजे अमित असेल किंवा अमोल असेल, पण बचा चुलता आहे मग बबिता आहे का बबन आहे आपल्याला समजलं नाही. म्हणजे बचं लिंग आपल्याला या ठिकाणी समजलेलं नाही. म्हणून आपल्याला हे ग्राफ काढत असताना आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येतो. म्हणून हे ग्राफ काढत असताना आपल्याला काय करायचं आहे की वेगवेगळे जे चिन्ह आहेत हे चिन्ह हे फक्त पाचच प्रकारचे चिन्ह आहेत. हे चिन्ह आपल्याला ग्राफ काढताना वापरायचे आहेत. हे चिन्ह जर आपल्याला क्लिअर झाले तर आपण सहजासहजी ग्राफ कमीत कमी आरेखन करता आपण तो काढू शकतो आणि सहजासहजी समजण्यासाठी सोप्या पद्धतीने हा ग्राफ निघेल. म्हणून आपल्याला हे चिन्ह सगळ्यात पहिल्यांदा माहीत करून घ्यायचे. बघा, स्त्रीसाठी आपण काय करणार आहेत, समजा ए ही स्त्री आहे तर आपण काय करणार आहेत, फक्त त्याला राऊंड करणार आहेत, गोल करणार आहेत. समजा ए जर पुरुष असेल तर आपण काय करणार आहेत, त्याला असं चौकोनामध्ये लिहिणार आहे. म्हणजे गोल वर्तुळ कशासाठी लिहायचं आहे तुम्हाला, स्त्री महिला हे दर्शवण्यासाठी तुम्हाला कडाने कोणी पण असेल तिथं वर्तुळ काढायचं आहे. पुरुष दर्शवण्यासाठी त्याच्या कडाला काय करायचं आहे, चौकोन काढायचं आहे. आई वडील किंवा मुलगा मुलगी दर्शवण्यासाठी ज्यावेळेस आपल्याला जनरेशन दाखायचं आहे, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे जायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, ही उभी रेष हे चिन्ह वापरायचं आहे. त्याच्यानंतर भाऊ बहीण, आता भाऊ बहीण तुम्हाला दर्शवायचे आहेत तर काय करणार तुम्ही, त्यांच्यामध्ये अशी आडवी रेषा लिहिणार आहेत. आणि पती पत्नी दर्शवण्यासाठी तुम्ही इथं त्यांच्यामध्ये गुणिले चिन्ह लिहिणार आहेत. आता थोडंसं ते समजावून पाहूया. आता बघा इथं आपण सांगितलं स्त्री दर्शवण्यासाठी तुम्ही कोणी असं न असेल कलाने राऊंड करणार आणि पुरुष दर्शवण्यासाठी तुम्ही त्याच्या कडेला चौकोन काढणार आहे. परंतु आता बघा इथं जनरेशन, आता इथं आई वडील याच्यात थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणजे समजा ए हा बीचा मुलगा आहे, ए हा मुलगा आहे, ए बीचा मुलगा आहे, म्हणजे बी हे कोण आहेत वरती लिहिले आपण.
आता एचं लिंग कळालं, ए हा आहे म्हणून आपण काय केलं, एला आपण चौकोनामध्ये लिहिलं. पण बी त्याची आई आहे का वडील आहे हे कळालंय का, नाही कळालेलं. म्हणजे अशा पद्धतीने फक्त आता इथं पण ही आई असली तरी रेषच मारायची, वडील असली तरी रेषच मारायची, तशीच रेष मारायची, उभी रेष. अशा पद्धतीने आपण दर्शवू शकतो हे. त्याच्यानंतर ए ही बीची मुलगी आहे. आता ए ही बीची मुलगी आहे हे जर दर्शवायचं असेल, अशी उभी रेषा दिली, ए मुलगी आहे म्हणून आपण काय केलं, काढानी वर्तुळ काढलं. पण बीचं लिंग कळालंय का, नाही. म्हणजे ह्या नंतरच्याचं लिंग कळत नाही, अगोदरच्याचं. ही म्हणजे इथं आपल्याला कळलं अगोदरच्याचं लिंग आहे, एचं लिंग आहे. म्हणजे ही दुसऱ्याचं आपण इथं पाहिलं की कशा पद्धतीने आपण मांडू शकतो, ग्राफ कशा पद्धतीने काढू शकतो. यस ही टीची आई आहे. आता प्रश्न थोडंसं, यस ही आई आहे, कुणाची आई आहे, टीची. म्हणजे यस आणि टी. यस आई आहे म्हणून यस ही महिला आहे, फिमेल जेंडर आहे म्हणून आपण ती वर्तुळामध्ये लिहिली. टीचं जेंडर फिक्स नाही म्हणून आपण यस ही टीची आई आहे, अशा पद्धतीने आपण दर्शवू शकतो. त्याच्यानंतर पी हे क्यूचे वडील आहेत. आता पी वडील आहेत, कोणाचे आहेत, क्यूचे आहेत. वडील आहेत म्हणल्याच्या नंतर आपण काय केलं, ते चौकोनामध्ये लिहिले. क्यूचे वडील पी आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे ग्राफ अशा पद्धतीने काढू शकतो. म्हणजे आई वडील मुलगा मुलगी हे तुमचं क्लिअर झालं. त्याच्यानंतर आपण पुढं जाऊयात, भाऊ बहीण. आता बघा, भाऊ किंवा बहीण या दोन्हींसाठी पण तुम्हाला काय करायचं आहे, आडवी रेषा वापरायची. आता म्हणलं ए हा बीचा भाऊ आहे, ए हा बीचा भाऊ आहे, मध्ये काय लिहिणार तुम्ही, आडवी रेषा. ए हा, एचं जेंडर कळालं आपल्याला, ए हा असल्यामुळं याचं जेंडर कळालं, तो काय आहे, पुरुष आहे. पण बीचं लिंग कळालं का, नाही. मग बी हा भाऊ आहे का बहीण आहे माहीत नाही, हा बबन आहे का बबीत आहे आपल्याला माहीत नाही. अशा पद्धतीने आपण ते दर्शवू शकतो. ए ही बीची बहीण आहे, नाही, ए ही बीची बहीण आहे. थोडंसं कॉपी पेस्टमुळं झालं तसं. आता ए ही बहीण आहे, ए ही आहे म्हणल्याच्यानंतर आपण ती वर्तुळामध्ये लिहिली. आणि बीची बहीण आहे म्हणजे बहीण किंवा भाऊ दाखवण्यासाठी आपण मध्ये एक आडवी रेषा मारतो, एवढंच लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण ते नातं दर्शवतो. त्याच्यानंतर पुढचं पती पत्नी, फेवरेट नातं. आता बघा, हे दर्शवण्यासाठी आपण काय केलं आहे, गुणिले, म्हणजे गुणिले हे चिन्ह वापरलेलं आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं ए हा बीचा भाऊ आहे, आपल्याला ए हा म्हणल्याच्या नंतर एचं जेंडर सांगता यायचं, पण बीचं जेंडर सांगता येत नव्हतं. ए ही बीची आई आहे असं म्हणल्याच्या नंतर आपल्याला एचं जेंडर कळायचं, ए आई आहे, पण बीचं जेंडर कळत नव्हतं. इथं मात्र नंतरच्याचं जेंडर पण ह्या पती पत्नीच्या नात्यामध्ये समजतं. कसं बघा, ए हा बीचा पती आहे म्हणजे ए हा पती आहे म्हणल्याच्या नंतर आपल्याला त्याचं जेंडर कळालं. मग बीचा पती आहे म्हणजेच बी कोण असणार आहे, पत्नी असणार आहे. म्हणून बीचं जेंडरसुद्धा आपल्याला या नात्यामध्ये कळतं. ए ही बीची पत्नी आहे, मग ए जर पत्नी असेल तर तुम्ही काय करणार, एला राऊंड आला म्हणजेच काय, बी पती आहे, म्हणजे बीचं जेंडरसुद्धा तुम्हाला कळालं. या पती पत्नीच्या नात्यामध्ये नंतरच्याचं सुद्धा तुम्हाला जेंडर समजतं. अशा पद्धतीने आपण या आकृत्यांच्या या साह्याने, या चिन्हांच्या साह्यानं आपल्याला यानंतरच्या प्रकारावरचे प्रश्न सोडवायचे. आता बघा, जे वेगवेगळे प्रकार असणार आहेत ते प्रकार कसे असणार आहेत. आता बघा, इथं मी पहिला प्रकार दिलेला आहे. या पहिल्या प्रकारामध्ये आता इथं बघा अल्फाबेट वापरलेले आहेत, इंग्रजी वर्णाक्षरं वापरलेले आहेत. आणि त्या वर्णाक्षरावरून आपल्याला जेंडर जास्त कळत नाही, त्याच्यामुळं आपल्याला या चिन्हांचा उपयोग होणार आहे. आणि या चिन्हांचा उपयोग करून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत. आता इथं प्रश्न आहे पहिला, ए ही सी ही एची एकुलती एक नणंद आहे. सी नणंद आहे. कुणाची नणंद आहे, एची नणंद आहे. नणंद कशाला म्हणतो आपण, तर पतीच्या
पतीची बहीण म्हणजे नणंद असते. म्हणजे हा एचा पती कोणतरी आहे आणि त्याची ही कोण आहे, बहीण आहे. एकाच जनरेशनमधले आहेत हे सगळे. म्हणून आपण असं म्हणजे हिचा पती कोण आहे तो आपल्याला दिलेला नाही आहे. ही कोणी पत्नी, हिचं जेंडर कळालं आहे आपल्याला हेच. आणि सीचं जेंडर पण कळालं आहे. सी कोण आहे, ती पण स्त्रीलिंगीच आहे. सी हा आपल्याला माहीत नाही कोण आहे तो. सी ही बीची आत्या आहे. आता सी ही आत्या आहे कुणाची, बीची. म्हणजे बी हा कुणाचा मुलगा असला पाहिजे, बी मुलगा किंवा मुलगी, एचा मुलगा किंवा मुलगी असली पाहिजे. कारण बीचं जेंडर अजून आपल्याला माहीत नाही. बीची आत्या आहे. डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. आता बघा इथं आपल्याला इथं कोण आहे तो कळाला. डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे. इथं तुम्हाला समजलं ह्या वाक्यावरून. डी हा सीचा भाऊ आहे म्हणजे सीचा भाऊ कोण आहे, डी. एकुलता एक भाऊ आहे म्हणजे हाच. मग हा एकुलता एक भाऊ आहे. तर ए ही डीची कोण, आता ए ही डीची कोण आहे, पत्नी. या ठिकाणी सहजासहजी असिस्टंट 2014ला आलेला प्रश्न ऑप्शन नंबर 2 सहजासहजी आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न मी तुम्हाला सोडून देतो. दुसरा प्रश्न, क्यूची आई पीची बहीण आहे. आता आपण इथं बघूया क्यू. या क्यूची आई आहे कोण आहे माहिती आहे का, नाही तिला मी म्हणलं एक्स. आई आहे म्हणजेच काय, तिचं जेंडर स्त्रीलिंगी आहे. पीची बहीण आहे, ही पीची बहीण आहे. तर यमची मुलगी आहे म्हणजे ही मुलगी कोणाची आहे, एमची मुलगी आहे. एमची मुलगी आहे. एस ही पीची मुलगी आहे. आता यस पीची मुलगी कोण दाखवली पुन्हा, यस. आपण यांची मुलगी आहे जनरेशन दाखवण्यासाठी. आता ही यस ही मुलगी आहे म्हणून आपण काय केलं, यसला राऊंड केलं. पीचं लिंग अजून आपल्याला कळालेलं नाही. पीची मुलगी व टीची बहीण आहे. आता ही बहीण कोणाची आहे, टीची बहीण आहे. टीचं सुद्धा लिंग समजलेलं नाही. तर यमचे, आता यमचे विचारले टीशी नाते काय, हा यम टीचा कोण अशा पद्धतीने विचारलेलं आहे. मग आता बघा हे एकाच जनरेशनमधले आहेत एक्स आणि हे दोघं बहीण भाऊ आहेत. मग हे जर दोघं बहीण भाऊ आहेत तर जर एक्सची एम ही आई असेल तर पीची सुद्धा कोण असणार आहे, आई. पी एक तर मुलगा असला तरी आईची, मुलगी असली तरी आईची. आणि ही यस ही पीची मुलगी आहे. मग टीची सुद्धा हा भाऊ किंवा बहीण असेल तर टीची आई किंवा वडील कोण असणार आहे, पी. मग जर पी हे वडील असले, वडिलांची आई ही टीची कोण लागणार आहे, आजी. किंवा आई जरी असली तरी आईची आई ही यम ही कोण लागणार आहे, आजी. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तिसरा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण सहजासहजी उत्तर काढलेलं आहे. यानंतर 2 प्रश्न मी तुम्हाला सरावासाठी देत आहे. हे 2 प्रश्न अशाच पद्धतीने तुम्ही याच चिन्हांचा उपयोग करून आपल्याला उत्तर काढता येत आहेत का हे कन्फर्म करून पाहायचं आहे. या ठिकाणी मी उत्तराला काळ्या खुणा केलेल्या आहेत, टिक केलेल्या आहेत. ते उत्तरं येत आहेत का ते पाहायचं. चला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊ. आता हा पुढचा प्रकार. या प्रकारामध्ये काय आहे की जे नातं आहे ते नातं आपल्याला दिलं जातं आणि हे नातं सहजासहजी सरळ सरळ दिलेलं नातं असतं. या नात्यामध्ये फक्त काय की वाक्यांची संख्या जास्त असते. 4, 5, 6 वाक्य दिले जातात. मग याचा हा कोण असं विचारलं जातं. परंतु हा जर प्रश्न नीट मांडून घेतला तर अत्यंत सोप्या पद्धतीने सोडवता येतो. म्हणून हा प्रकार आता आपण पाहूयात. सुरेशची बहीण रामची पत्नी आहे. आता इथं दिलं आहे आपल्याला सुरेश.
सुरेशची पत्नी कोण आहे ती दिलेली नाही. आपण ए घेऊ, आपल्याला माहीत नाही ती कोण आहे ती. सुरेशची पत्नी, तिला काहीतरी एक अल्फाबेट घ्यायचं म्हणून आपण ते ए घेतलं. अमिता, अंकिता, काय तुम्ही काही पण समजा. रामची सुरेशची बहीण, सॉरी मी प्रश्न नाही. सुरेशची बहीण ही रामची पत्नी आहे, म्हणजे सुरेशची ती बहीण आहे. सुरेशची बहीण दर्शवण्यासाठी आडवी रेषा, तिला आपण ए म्हटलं. ही कोणाची पत्नी आहे? रामची पत्नी आहे. म्हणजे ही पत्नी आहे, हिचं जेंडर काय आहे? स्त्रीलिंगी, म्हणून आपण वर्तुळ लिहिलं. आणि रामची पत्नी आहे राम. राम हा राणीचा भाऊ आहे. राम हा कोणाचा भाऊ आहे? राणीचा भाऊ. म्हणजे याची बहीण कोण आहे? राणी. आता इथं आपल्याला दरवेळेस चौकोन राम आणि राणी, आपल्याला यांचं जेंडर सहजासहजी कळतंय, कन्फ्युजन नाही आहे, म्हणून आपण याला चिन्ह लिहिले नाहीत. राणीचा भाऊ. मधुर हे रामचे वडील आहेत. आता रामच्या वडिलांचं नाव काय आहे? मधुर. आपण लिहिलं मधुर, रामचे वडील. आपण बघितलं जनरेशन दाखवण्यासाठी आपण उभी रेषा मारतो. त्याच्यानंतर काय सांगितलं? शीतल ही रामची आजी आहे. तर रामची आजी म्हणजे ती मधुरची कोण असणार आहे? आई असणार आहे. म्हणजे इथं शीतल आहे. शीतल ही रामची आजी आहे. आजी येते जनरेशन, म्हणजे शीतलचा मुलगा मधुर, मधुरचा मुलगा राम. इथपर्यंत आपण आलो. तर रीमा ही शीतलची सून आहे. तर रीमा जर शीतलची सून आहे तर ती मधुरची कोण असणार आहे? पत्नी असणार आहे. म्हणजे रीमा ही सून आहे, शीतलची सून आहे. रोहित हा राणीच्या भावाचा मुलगा आहे. आता राणीचा भाऊ कोण आहे? राम. आणि रामचा मुलगा कोण आहे? रोहित. तर सुरेश रोहितचा कोण? आता हा रोहित, इथं बघा रोहित कुठं आहे? इथं हा रोहित. आणि इथं बघा हा सुरेश, यांचं नातं विचारलं. आता बघा, रोहितचे वडील राम आहेत. रामची बायको ही ए कोण आहे? ते आपल्याला, म्हणजे आपण त्याला मानलं ए म्हणजे अंकिता धरा. आणि ह्या अंकिताचा भाऊ हा सुरेश आहे. म्हणजे रोहितच्या आईचा भाऊ रोहितचा कोण लागणार आहे? मामा. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे इथं फक्त काय केलं होतं? वाक्यांची संख्या जास्त दिली होती. प्रश्न हा सोपाच होता. चला पुढचा प्रश्न पाहू. अली बालाचा भाऊ आहे. आता आपण इथं मांडून घेऊ लगेच. अली आणि बाला. अली हा बालाचा भाऊ आहे. कल्लू अलीचे वडील आहेत. अलीचे वडील पण दिलेत कल्लू. मग कल्लू हे बालाचे सुद्धा वडील आहेत. बरं. दामू नीलाचा भाऊ आहे. आता यांचा काय रिलेशन इथं कुठं दिलं नाही, ते पुढच्या वाक्यात आलेलं असणार आहे. पण आपण थोड्या वेळ इथं बाजूला ठेवू वाटलं असतं. दामू आणि नीला हे भाऊ बहिणी. दामू नीलाचा भाऊ आहे. नीला बालाची मुलगी आहे. इथं कळालं ना आता बालाची मुलगी कोण आहे? ही नीला आहे. आणि नीलाचा भाऊ दामू आहे. दामू म्हणजे दामू हे सुद्धा बालाचा मुलगा आहे. दामू बालाचा मुलगा आहे. इथपर्यंत आपण आलो. आता विचारलंय काय?
दामूचे काका दर्शवणारा पर्याय निवडा. आता ऑप्शन बघून घ्या. दामूचा काका. आता बघा, बाला हे याचं आपल्याला बालांचं लिंग आपल्याला माहीत नाही. बाला जर पुरुष असेल तर हे दोघं भाऊ भाऊ होतील. मग दामूचे वडील बाला आणि बालाचा भाऊ अली, म्हणजे दामूचा अली कोण होईल? मग काका. मग काका दर्शवणारा पर्याय कोणता? तर मग कोणतं उत्तर आलं असतं? अली. कधी? जर बाला पुरुष असता तर. बाला जर स्त्री असेल तर, बाला जर स्त्री असेल तर दामूची आई कोण होईल? बाला. आणि बालाचा भाऊ म्हणजेच दामूचा हा अली कोण होईल? मामा. मग काका दर्शवणारा पर्याय आहे का तो? नाही. बरोबर. मग इथं काका दुसरीकडे कुठं होऊ शकतो का? नाही. एवढंच नातं आहे फक्त काका दर्शवणारं. हे कल्लू तर आजोबा होतील. कल्लू काय होतील? आजोबा. म्हणजे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. बाला हे उत्तर सुद्धा चुकीचं आहे. अली हा एकमेव पर्याय बरोबर आहे, परंतु बालाचं लिंग या ठिकाणी चौथा ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे. बालाचं लिंग माहिती असायला हवे. हा जर ऑप्शन नसता तर उत्तर हे बरोबर आलं असतं. हा ऑप्शन आल्यामुळे आपण फिक्स सांगू शकत नाहीत की बाला पुरुष आहे की स्त्री आहे. बालाचं जर आपल्याला लिंग फिक्स माहिती असतं तर आपण हे उत्तर लिहिलं असतं, परंतु बालाचं लिंग फिक्स माहीत नसल्यामुळं आपलं उत्तर कोणतं बरोबर येईल? 4 नंबर. बालाचे लिंग माहिती असायला हवे. कन्फर्म तर आपल्याला सांगता आलं असतं. अशा पद्धतीने आपण पुढं जाऊयात. संदिग्ध प्रश्न होता म्हणून मी हा चर्चेसाठी घेतला, सोडवण्यासाठी घेतला. आता हे प्रश्न सोपे आहेत. सहजासहजी तुम्हाला दिलेले, तुम्ही असा जर ग्राफ काढला तर सहजासहजी तुम्ही हे सोडू शकता. या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. उत्तराला टिक मार्क केलेले ते उत्तर येत आहेत का हे तुम्हाला पाहायचं आहे. आणि आता आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊ. प्रकार तिसरा. आता या प्रकारामध्ये काय आहे तर एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा परिचय करून देते किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल सांगते की ही फोटोतली व्यक्ती माझी अशी अशी आहे, आणि हे कमीत कमी 1 किंवा 2 वाक्यामध्येच सांगते. याचा हा तो, त्याचा तो त्याचा. अशा पद्धतीने पुन्हा सुरुवातीच्या माणसाचं शेवटच्या माणसाशी नातं काय, अशा पद्धतीने नातं विचारलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला ते ग्राफच्या साहाय्याने सोडवायचे. आता बघा, गौरी सयाजीची ओळख करून देताना म्हणाली, याचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो. एकच वाक्य, याचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो. तर सयाजी गौरीचा कोण? एकाच वाक्यात. म्हणजे प्रश्न कितीतरी एकदम सोपा प्रश्न आहे, परंतु मामा मामा 2दा-3दा आला ना की आपल्याला मामा बनवतो प्रश्न. म्हणून आपण एकदम व्यवस्थित लिहून घ्यायचं, मांडून घ्यायचं. चला, गौरी मांडून घेतलं, गौरी आणि सयाजी. आता गौरी सयाजीची ओळख करून देताना म्हणते काय? याचा मामा. याचा मामा, याचा मामा म्हणजे कोण? याची कोणीतरी आई आहे. याची जी आई आहे त्या आईचा भाऊ. आईचा भाऊ. आईचा भाऊ म्हणजे हा याचा मामा झाला सयाजीचा. आणि गौरी काय म्हणते? याचा मामा म्हणजे हा माझ्या मामाला मामा म्हणतो. म्हणजे हिची आई आहे, तिला आपण काहीतरी नाव देऊ, समजा ए. हिची आई आणि तिचा भाऊ बी. म्हणजे भाऊ आपण याला पुल्लिंगी म्हणून आपण चौकोन काढला. तिचा भाऊ बी. हा कोणाचा मामा आहे? गौरीचा मामा आहे. आणि गौरी काय म्हणते? याचा हा जो मामा आहे तो माझ्या मामाला मामा म्हणतोय. मग तिच्या मामाला मामा कोण म्हणू शकतं? तिचा भाऊ म्हणू शकतो. म्हणजे गौरीचा जो भाऊ आहे तो भाऊ कोण असला पाहिजे? याचा मामा असला पाहिजे. याचा मामा गौरीचा जर भाऊ असेल
तर हे दोघं पण आईच्या मामाला मामा म्हणणारच ना. म्हणजे गौरीचा मामा आणि त्याच्या मामाचा मामा हा एकच आहे, म्हणून हा सयाजी गौरीचा कोण होईल? ही गौरी ही त्याची कोण असली पाहिजे? आई असली पाहिजे. कारण हा त्याचा मामा आहे, तिचा भाऊ त्याचा जर मामा आहे तर ती त्याची एकतर बहिणीचा मुलगा असला पाहिजे. पण आपण इथं बहिणीचा मुलगा म्हणजे असं काय ऑप्शन दिला आहे का बघा बरं. भाचा वगैरे, भाचा ऑप्शन आहे का इथं? कुठं दिसतोय का? कारण गौरीच्या बहिणीचा मुलगा असता तर तिचा भाचा लागला असता. इथं भाचा दिसतोय का? ऑप्शनमध्ये नाही आहे. मग काय ऑप्शन? मुलगा. जर एकुलती एक बहीण असली तर मुलगाच असणार आहे. म्हणून या ठिकाणी तिसरा पर्याय बरोबर आहे. भाचा हे जर उत्तर आलं असतं तरी पण ते बरोबर आलं असतं. इथं पुतणे दिलेलं आहे, भाचा इथं कुठंही ऑप्शन नाही. चला पुढचा प्रश्न पाहूयात. उदय सुधीरला म्हणाला, तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई आहे. एकाच वाक्यात संपलं. तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई आहे, तर त्या दोघांचे नाते काय? राज्यसेवाला आलेला प्रश्न आहे हा. आता बघा इथं मांडून घेऊ आपण. उदय आणि सुधीर. अरे असं काय होतं? चला जाऊ दे, ओळखू येत आहे ना. उदय सुधीर. उदय सुधीरला म्हणतोय तुझ्या आईच्या, आता सुधीरची आई आपण ए मानली, ए. आईच्या बहीण, आता आईची बहीण, बहीण भाऊ दर्शवण्यासाठी आपण ही एची बहीण बी. बहिणीच्या मुलाची, आता हिचा मुलगा कोण? सी. मुलगा दर्शवण्यासाठी आपण काय करतो? चौकोन वापरतो. मुलाची मावशी, आता याची मावशी कोण लागन? याची मावशीच असणार आहे ना. सीची मावशी कोण असणार आहे? ही मावशी माझी आई आहे. असा कुणाला उदय म्हणतोय? कुणाला म्हणतोय? सुधीरला म्हणतोय की ह्या बहिणीच्या मुलाची मावशी म्हणजे ही याची आई आहे, उदयची आई आहे. म्हणजे उदय आणि सुधीर हे कोण असले पाहिजेत? भाऊ भाऊ असले पाहिजेत. कारण सुधीरची आई आणि उदयची आई एकच आहे. म्हणून त्या दोघांचं नातं काय असणार आहे? भाऊ भाऊ. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर अशाच प्रकारचे 2 प्रश्न मी तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले आहेत. हे तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा. एकदम शॉर्टमध्ये एकाच वाक्यात हे तुम्हाला दिलेलं असतं आणि सहजासहजी आपण ते सोडू शकतो. हे 2 प्रश्नांचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला आता इतर परीक्षेला आलेले वेगवेगळे प्रश्न पाहिजे. चला तर मग पाहूया. आता बघा इथं हे थोडेसे वेगळे आहेत. ह्या 3 जे प्रकार मी केले होते ह्या प्रकारात न बसणारे हे प्रश्न आहे, म्हणून हे मी वेगळे घेतलेले आहेत. आता दिलं इथं, जर ए गुणिले बीचा अर्थ ए बीचा भाऊ आहे, म्हणजे गुणिले हे चिन्ह कशासाठी वापरलं आहे? भाऊ भाऊ आहे हे दर्शवण्यासाठी वापरलं आहे. असा घेतला तर ए गुणिले बी गुणिले सी गुणिले डी या विधानाच्या आधारे पुढील कोणत्या विधानाच्या सत्यतेची खात्री देता येणार नाही. म्हणजे पुढचं कोणतं विधान सत्य आहे असं आपण फिक्स सांगू शकत नाही. हे आपल्याला पाहिजे. आता बघा पहिलं विधान बघू. ए हा बीचा भाऊ आहे. ए हा भाऊचा आहे ना बीचा, याचा अर्थ इथं दिला आहेच, पहिल्याच वाक्यात दिला आहे. म्हणजे पहिलं विधान तर एकदम 100% बरोबर आहे. सत्यतेची खात्री आपल्याला देता येते. बरं दुसरं विधान आपण चेक करू. काय दिलं आहे? ए हा सीचा भाऊ आहे, ए हा बीचा पण भाऊ आहे. हे भाऊ आहे, याचं जेंडर हा काय आहे? पुरुष जेंडर आहे. हा बीचा पण भाऊ आहे, हा सीचा पण भाऊ आहे आणि हा डीचा पण भाऊ आहे. हे सगळ्यांचाच भाऊ असणार आहे, त्यात काही विषयच नाही. हे पण बरोबर आहे. आता बघा ए बी आणि सी हे पुरुष आहेत. आता ए हा बीचा भाऊ आहे म्हणजे हे पुरुष आहे. बी हा सीचा भाऊ आहे म्हणजे बी हा याचा अर्थ म्हणजे बी सुद्धा काय? पुरुष आहे. सी हा डीचा भाऊ आहे म्हणजे सी सुद्धा कोण आहे? पुरुष आहे. आता डीला कोणी दिलं आहे का नाही? म्हणजे डीचं जेंडर आपण फिक्स सांगू शकत नाही,
पण ह्या तिघांचे हे 3 तर पुरुष आहेत, हे तर फिक्स आहे, याची सत्यताची आपल्याला खात्री देता येते. आणि चौथं विधान काय आहे, डी हा बीचा भाऊ आहे. आता डीचा आपण जेंडर फिक्स सांगू शकत नाही, म्हणजे याची सत्यतेची डी बहीण पण असू शकते, याची आपल्याला खात्री देता येऊ शकत नाही. म्हणून याची खात्री देता येत नाही, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. आपल्याला विचारलं आहे काय, सत्यतेची खात्री देता येणार नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे उत्तर बरोबर. आता याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. आता इथं दिलं आहे बघा, मल्हारला 2 बहिणी व 2 भाऊ आहेत. गौरीला 3 बहिणी व 2 भाऊ आहेत. दीप्ती ही मल्हारची बहीण व रवी हा गौरीचा भाऊ आहे, तर सर्वात कमी भाऊ कोणाला आहेत? अशा पद्धतीने कुणाला किती भाऊ, कुणाला किती बहिणी, हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. एकदम सोपा प्रश्न आहे. आता आपण मांडून घेऊ. इथं समजा भाऊ आणि बहीण. आता मल्हारला दिले, मल्हारला 2 बहिणी आहेत, मल्हारला 2 बहिणी मांडून घेतल्या आणि 2 भाऊ आहेत, 2 भाऊ मांडून घेतले. बहिणी भाऊ याला 2 आहेत, सेम आहे. गौरीला 3 बहिणी 2 भाऊ आहेत, म्हणजे गौरीला बहिणी आहेत 3 आणि भाऊ आहेत 2. गौरीच्या खाली मांडून घेतलं आपण असं. बरं, दीप्ती ही मल्हारची बहीण आहे. आता बघा, मल्हारला 2 बहिणी होत्या, त्यातली एक बहीण कोण आहे? दीप्ती आहे. मग आता दीप्तीला किती बहिणी असतील? ह्या दोन्हीतली एक दीप्ती आहे, म्हणजे दीप्तीला फक्त एक बहीण राहिली. आणि दीप्तीला भाऊ किती असतील? मल्हारला 2 भाऊ आहेत, ते दीप्तीचे पण भाऊ आहेत. आणि मल्हार हा दीप्तीचा भाऊ आहे, म्हणजे दीप्तीला भाऊ किती झाले? 3. दीप्तीला भाऊ होतील 3. आणि सांगितलंय काय पुढं? रवी हा गौरीचा भाऊ आहे, म्हणजे हा रवी गौरीचा भाऊ आहे. गौरीला भाऊ किती होते? 2. 2 मधला एक रवी आहे. मग रवीला किती भाऊ असतील? फक्त 1. आणि रवीला बहिणी किती असतील? गौरीला 3 बहिणी होत्या, मग गौरी 1, कारण गौरीच्या 3 बहिणी रवीच्या बहिणी आणि गौरी ही एक बहीण. अशा गौरीला रवीला किती बहिणी असतील? 4 बहिणी असतील. आपल्याला प्रश्न इथंच आपल्याला उत्तर आलेलं आहे काय, तर सर्वात कमी भाऊ कोणाला? सर्वात भाऊची लाईन बघा, सर्वात कमी भाऊ कोणाला येत आहेत? रवीला येत आहेत. म्हणजे या ठिकाणी उत्तर बरोबर आलेलं आहे रवी. तुम्हाला असा जरी प्रश्न विचारला असता काय, की सर्वात जास्त बहिणी कोणाला आहेत, तरी उत्तर काय आलं असतं? ही बहिणींची लाईन पहा, सर्वात जास्त बहिणी कोणाला आहेत? रवीला सर्वात जास्त बहिणी आहेत. तुम्हाला हा प्रश्न असा पण विचारला असता, सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत, तर सर्वात जास्त भाऊ कोणाला येतं? दीप्तीला आहेत. म्हणजे प्रश्न कसाही विचारला, एकदा अशी मांडणी झाली की आपण सहजासहजी उत्तर काढू शकतो. चला आपण पुढं पाहूयात. अजून एक प्रश्न विचारलेला आहे. एका कुटुंबात एक्सचा वायशी जो संबंध आहे तसाच संबंध वायचा एक्सशी आहे, तर एक्स वाय हे टिंबटिंब आहेत. आता हे काय आहेत हे आपल्याला चेक करून पाहायचं. आता आपल्याला सहजासहजी ऑप्शन पाहिले की कळतंय, पण आपण ऑप्शन वाईज जाऊ. समजा आता बघा, भाऊ बहीण आहेत का? समजा इथं एक्स आणि वाय. आता इथं एक्स हा भाऊ जर धरला आणि वाय ही बहीण धरली, मग एक्स हा वायचा भाऊ आहे, वाय हा एक्सचा भाऊ होईल का? नाही होणार. म्हणजे भाऊ बहीण हा पर्याय चुकीचा आहे, कारण वाय ही बहीण होईन एक्सची, भाऊ नाही होणार. त्याच्यानंतर दुसरा, पती पत्नी. आता समजा एक्स जर पती असेल, एक्स हा वायचा पती आहे, वाय एक्सचा पती होईल का? नाही, पत्नी होणार आहे. म्हणजे हा पर्याय सुद्धा काय? सेम रिलेशन, तसाच संबंध. हे वाक्य महत्त्वाचं. तसाच संबंध, सेम संबंध आहे दोन्हीमध्ये. वडील मुलगा होईन का? एक्स जर वडील घेतलं आणि वाय मुलगा घेतलं, मग एक्स हा वायचा वडील आहे, वाय हा एक्सचा वडील होईल का पुन्हा? नाही, तो मुलगा आहे. म्हणजे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. भाऊ हे मात्र उत्तर बरोबर येतं आहे.
एक्सचा जर वाय भाऊ असेल तर वायचा सुद्धा एक्स काय होईल, भाऊ होईल. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण या टॉपिकमध्ये 3 प्रकार पाहिलेले आहेत. परीक्षेला विचारले जाणारे 3 प्रकारचे आपण प्रश्न पाहिले. त्यानंतर प्रकार सोडून जे येणारे वेगवेगळे 3 प्रश्न आहेत, हे 3 प्रश्न देखील आपण पाहिलेले आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत गेले तर येणारी परीक्षा ही तुमची असेल. आणि मित्रांनो, अभ्यास करत असताना याच्या पुढं जायचं आहे, त्याच्या पुढं जायचं आहे, मित्रांचा मत्सर करायचा हा विषय सोडून द्या. स्वतःची स्पर्धा असली आपली पाहिजे. आपण स्वतःची स्पर्धा करायची. आपल्याला आपल्या स्टडीने आपलं समाधान झालं पाहिजे. खुद से जीतने की जिद है मुझे, मुझे खुदी को हराना है. खुद से जीतने की जिद है मुझे, मुझे खुदी को हराना है. मैं भीड़ नहीं इस दुनिया की, मेरे अंदर एक ज़माना है. मैं भीड़ नहीं इस दुनिया की, मेरे अंदर एक ज़माना है. अशा पद्धतीने आपण हे लेक्चर पाहिलेलं आहे. तर भेटू पुढील लेक्चरमध्ये पुढील टॉपिकसह. तुर्तास धन्यवाद.